ताई तुम्हाला टाकले चालेल यूट्यूबला? नाव काय तुमचं दोघींचं? काय हसते, हसू नका. रत्नागिरीचा हापूस आंबा. तर मित्रांनो आता एक असा प्रॉब्लेम झाला आहे, मोठा मेजर प्रॉब्लेम झाला आहे. अबलोलीच्या 2 किलोमीटर पुढे आलो आहे आणि आपल्या बेनेलीचा मागचा टायर फुटला आहे. टायरमध्ये चीर. मित्रांनो आपल्या टायरची ही कंडिशन झाली त्या दिवशी. वाटतं हा जो फाटला आहे ना, माझ्या मित्राला सांगितलं होतं, शेजारच्या मित्राला, की गाडी घेऊन दाभोळला ये. त्याची स्कूटी त्यांनी घेऊन आला आहे. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रेव्हेन्सी रायडर. आज मी चाललो आहे रत्नागिरीला. एक छोटी राईड आहे, 120 किलोमीटरची राईड आहे आणि मी चाललो आहे कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी. आज वर्धापन दिन आहे, 18वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज अक्षय तृतीया पण आहे आणि त्यासाठीच मी चाललो आहे. एक छोटी राईड घेऊन 120 किलोमीटरची राईड आहे. येऊन जाऊन 240 किलोमीटरची राईड होईल. लवकरात लवकर मला पुन्हा लाडघरला यायचं आहे. लाडघरला येण्याचं दुसरं कारण मी तुम्हाला मोटो व्लॉगिंग सेटअपवरती सांगेन. आत्ता तर मी निघालो आहे. वाजलेत 5:36 झालेत. 5:45 वाजता मी इथून निघतो आहे, कारण मला दाभोळची बस पकडायची आहे. ती मला 6:30ला भेटणार आहेत. भेटूयात मित्रांनो आपण मोटो व्लॉगिंग सेटअपवरती. 5:46 झालेत. मी इकडून निघालो आहे. आजच्या रत्नागिरीच्या प्रवासामध्ये माझ्याबरोबर माझ्या शेजारचा मित्र आहे आनंद. आता आपण भेटूयात थोडंसं उजाडल्यानंतर, कारण आत्ता आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे बाजवरती. आनंद इकडे आला नाही. आता आनंदला पहिला कॉल करतो. त्याला बोललो होतो खालती ये म्हणून. आपली पहिली बस सकाळी 6:30ची आहे. मी 7 मिनटं अगोदर झालो आहे आणि आत्ता मी ह्या छोट्या रस्त्याने पोचलो आहे दाभोळ जेटीवरती. ओजी जेटी आली आहे. दाभोळच्या जेटीचा प्रवास संपला. पोचलो आहे धोपाव्यामध्ये. धोपाव्यामध्ये आता जेटीतून बाहेर पडतो आणि मग डायरेक्ट भेटणार आहोत आपण रत्नागिरीमध्ये. लवकरात लवकर पोचून लवकरात लवकर लाडघरला आपल्याला यायचं आहे, कारण आपल्याकडे आहे बैलगाडी शर्यत. रत्नागिरीमध्ये पोचलो आहे. मारुती मंदिर जिथे, या सर्कल मारून पुढे एक हाराचं दुकान आहे. हार घेतो आणि अजून मला पेढे घ्यायचे आहेत आणि मग आपण जाऊ कुर्लीमध्ये. इथून देवीचं दर्शन घ्यायला. इथं लेफ्ट साईडला एक हाराचं दुकान आहे. इथून घेऊया हार. ते 3 हार द्या. हे इकडचे इकडचे. हां पुढे आल्यावरती इकडे हा राईट लागतो. त्या साईडला माझं कुलदैवत आहे. हा एंट्रन्स आहे, मेन गेट. श्री लक्ष्मी रवळनाथ शांतादुर्गा देवस्थान कुर्ली हे मंदिर आहे.
आरती सर्वांना अशी मोठी बिल्ली मला बनवली आहे. हे आपल्या मान्यता करून घेऊन आज जी काय तुमची काय कामं ठेवली काय आम्हाला हा तर कुलस्वामिनीचे दर्शन झाले, मस्त दर्शन झाले पहिलं. आणि आता निघालो घरी परत जायला. 10 वाजलेत. नंतर 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत मी पोहोचेन. आणि तोच टार्गेट होता माझा की 1 वाजेपर्यंत घरी पोहोचलं पाहिजे मी. थोडंसं एक 10-15 मिनटाचं इथे एक काम आहे. एक बजाज शोरूमला भेट द्यायची आहे. तिथे भेट देऊन मग पुढचा रिटर्न जर्नी आपली चालू होईल. आणि मग डायरेक्ट भेटू आपण लाडघरमध्ये. कटिंग कर ना मधून पण. छोटीच कापलेस भाई काय यार. मोठा घे ना यातला, काढ ना मोठा. जरा एक छोटा टाक. हां डझनचे आहे ना ते. त्याला काय मोठा काप, एक मोठा काप. त्यात छोटा टाक एक. एवढा काय समज नाही कोणाला. हां सगळे बघून घेतात आमचं. खालचा दे ना हे बारीक. एक म्हणा एक तो अटकला होता पेटीत. हां मोठा दे म्हणा. हा काय एवढा. रत्नागिरीचा हापूस आंबा तोच खायला थांबलो होतो. गोड आहे. हां नवा केला तो. 10 वर्षीचा नाही ना, पहिल्यांदा. गोड आहे एकदम आंबा. आपला काय. हा माणसाचं नाव आहे सुनील आगरे ना. सुनील आगरे. तुम्ही गणपतीपुळेला जर येत असाल तर ह्याच्याकडून आंबे घ्या. गोड आंबे आहेत, मस्त आहेत. आम्ही 2 आंबे घेतलेत. आंबा खूप टेस्टी आहे, गोड आहे. ताई तुम्हाला टाकले चालेल यूट्यूबला. नाव काय तुमचं दोघींचं. काय हसते, हसू नका. नाव काय तुमचं. काय सांगाल तुम्ही याच्यावरती. बिंदास लाजताय काय. अरे बहिणींसारखेच आमच्या. बोला 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 बोला. अरे तुमचाच बिझनेस होणार आहे. गॅरंटी. आणि हा कल्टरचा आंबा आहे. नाही ना, विदाऊट कल्टर है ना. विदाऊट कल्टर. याच्यावरती कोणताही रसायन वापरलेलं नाही. त्यामुळे इथले आंबे खूप छान आहेत आणि टेस्टी आहेत, गोड आहेत. कधी आलात गणपतीपुळेला तर या सीझनचे आंबे खा. तर मित्रांनो आता एक असा प्रॉब्लेम झाला आहे, मोठा मेजर प्रॉब्लेम झाला आहे. अबलोलीच्या 2 किलोमीटर पुढे आलो आहे आणि आपल्या बेनेलीचा मागचा टायर फुटला आहे. टायरमध्ये चीर गेली. आणि प्रॉब्लेम असा आहे की बेनेलीची टायर आपल्याला दापोलीमध्ये कुठेच अवेलेबल होत नाही. आणि वाजलेत पण आता ऊन झालं आहे भरपूर. आणि काय आता समजत नाही इथून काय करायचं. तर मी तुम्हाला ते टायर दाखवतो कशा प्रकारे कसा टायर गेला आहे आणि काय प्रॉब्लेम झाला आहे. हा टायर फाटला इथे तुम्हाला दिसत असेल ना, तर इथून पूर्ण गेला आहे. बोला बेनली टीआर के सर्च मार यूट्यूबला. बेनली टीआर के ना ती सर्च मार. 2 वर्षात आपली गाडी कधी पंक्चर नव्हती झाली. आणि हो काय मला 2023 पासून 23, 24, 25 आणि हा चालू असला 26 म्हणजे 3 वर्ष गाडी कंप्लीट होतील. पहिला हा एक्सपिरियन्स असा मला आला की टायर फुटला, पंक्चर नाही झालं पण टायरमधूनच चीर गेले जरा. आणि अटकलो अशा ठिकाणी की आता आजूबाजूला कोणतं गाव पण नाही तर काय नाही. 2 किलोमीटर अबलोलीच्या पुढे आलो. आता इथे मला एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. एखादी पिकअप आली तर पिकअप बघायची आणि दापोलीपर्यंत यायचं. आता मी तेच प्लॅन करतो आहे. कारण मी एक सेकंड एक माझ्याकडे टायर आहे जो स्पिती व्हॅलीला मी वापरला होता. तो टायर आता घरी आहे माझ्या आणि घराची चावी माझ्याकडे आहे. त्यामुळे तोही ऑप्शन नाही आता की टायर मी घरातून काढेन. पण एकच ऑप्शन की इथून मला पिकअप करून दापोलीला यायचं आहे. पिकअपचा हा दुसरा अनुभव असेल. स्पिती राईडचा एक पहिला अनुभव आणि हा दुसरा अनुभव.
तर मित्रांनो आपल्या गाडीचा प्रॉब्लेम तर झालाच आहे. इथून इथपर्यंत यायला मला एक मित्र भेटला, तो पण रायडरच आहे. त्याने मला हेल्प केली इथे आंबोलीपर्यंत येण्यासाठी आणि इथे मला पिकअप मिळाली आहे. काहीच वेळात मी इथून निघेन आणि पुढचे अपडेट मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर देईन. गाडी अजून त्याच्यामध्ये जाते का बघूया याच्यामध्ये, कारण माणसं खूप लागणार गाडी टाकायला. पुढचं कसं काय ते बघूया. पण ह्या मित्राचा धन्यवाद, थँक्यू इथपर्यंत मला सोडला. तर मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टायर पूर्णपणे फाटला आहे मधून. तर मी आता गाडी चालवतो आहे फर्स्टवरती. इथे पुढे एक 10 किलोमीटरवरती आपल्या शेजारची एक मुलगी दिली आहे, भाग्यश्री. तिचे मिस्टर तिथे आहे, त्यांना कॉल केला आहे. तर आता एकच ऑप्शन आहे माझ्याकडे की गाडी त्यांच्या इथे उभी करणं. त्यामुळे त्यांच्याकडे गाडी लावतो आणि तिथून मग बघतो कसं काहीतरी घरी जाण्यासाठी काहीतरी गाडी वगैरे बुक करून मग गाडी घरी जातो आणि मग उद्या येतो टायर चेंज करायला. मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आहे पूर्णपणे. गाडीच्या टायरचा एवढा आवाज येतोय ना, वाटते ट्यूब पण ती राहणार नाही. कारण आता मी जवळजवळ चालवत आहे ना 57 2. काय बोलतो? पंक्चर झाले? हां नाही, माझं टायर कुठे मिळणार नाही. ते पंक्चर म्हणजे टायर फाटला आहे, पूर्ण फाटला आहे. दापोलीच आहे. हां गाडीचा टायर एवढा फाटला आहे मधून, तो असा आवाज येतो नाही, गाडी बॅलन्स होत नाही. तर मी जवळजवळ आता तिथून 7 आणि 3 10 12 किलोमीटर गाडी चालवत आलो आहे. टायर तर पूर्णपणे बाद झाला असेल गाडीचा. टायर तर मरू द्यात, ट्यूब पण बाद झाली असेल. तर आता माझ्याकडे तो एकच ऑप्शन आहे की मी गाडी तिथे लावू शकतो. अन्यथा मी अशी गाडी घेऊन नाही जाऊ शकत. आत्ताच माझे हात दुखायला लागलेत भरपूर. तर आता मी इथं पूर्ण फायनल विचार केला की आजच्या दिवसासाठी गाडी इथे ठेवायची. त्यानंतर मग टायर मुंबईवरून मागवायचा आणि मगच इथे टायर घेऊन येऊन टायर फिट करून मग जायचं. तर हा घर आहे त्यांचा, ही गाडी लागली आहे इथे. आणि तिथून आम्ही रिक्षाने आता चाललो आहे तळीला. तळीवरून डोपावे आणि डोपाव्यावरती आपण तिकडे एक गाडी मागवली आहे. मित्राला सांगितलं गाडी घेऊन ये. तो येतोय तिकडून, तो आला की तिथून आम्ही घरी पोहोचतो सुखरूप. तत्पूर्वी आता हे रिक्षावाले काका आहेत, हे आता यांनी टॉप टाकला आहे. आता आम्ही जाऊ डायरेक्ट तळीत. आता तुमचा स्पीड कितीचा आहे? 60चा आहे. हां 60 आहे का? अजून एक घेर आता संपले. पळवा लवकर. मित्रांनो 1 तास चालत आलाय, 1 तास. त्याच्या चेहऱ्याकडे बघून याला एक गाडी थांबत नव्हती, एक. आता आम्ही पोहोचलो शृंगारथळीमध्ये. दोघे पण रस्त्यावरती उभे गाडीची वाट बघत. पण रिक्षा एवढी स्लो जाते, रिक्षा पोचेपर्यंत आम्हाला कंटाळा येईल. तर इथे जर एखादी गाडी वगैरे भेटली प्रायव्हेट तर आम्ही त्या गाडीत बसून डोपावायला जाऊ. पहिली रिक्षा पकडली ती तळीपर्यंत होती. तळीमध्ये ती रिक्षा सोडली. आता इथून आम्ही प्रायव्हेट गाडी केली. 450 रुपये प्रायव्हेट आहे. 12 किलोमीटर इथून डोपाव आहे. सगळा पैसे आमच्याकडून तर थोडे काकाने जास्त घेतले 12 किलोमीटरला. थोडे आमच्यावरती दया दाखवून जर पैसे कमी केले आम्ही मी दाभोळला पोचलो. दाभोळला जेटीमध्ये आलो. जेटी पण टाईमात भेटली. आता माझ्या मित्राला सांगितलं होतं, शेजारच्या मित्राला, की गाडी घेऊन दाभोळला ये. त्याची स्कूटी त्यांनी घेऊन आला आहे. ज्युपिटर आहे. ज्युपिटर त्यांनी इथे आणून ठेवली होती. तर आम्ही ही ज्युपिटर घेऊन लाडगरला जाऊ. गाडी ही आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा,
नेहमी मित्र एक तरी मित्र चांगला ठेवा असा की आपल्या शब्दावरती तो आला पाहिजे. तर माझ्या मित्राला मी सांगितलं दाभोळला यायला गाडी घेऊन, तो एक त्याच्याबरोबर अजून एक गाडी घेऊन आला. ही गाडी आमच्यासाठी त्यांनी दाभोळला ठेवली आणि तो निघून गेला. आता आम्ही ही गाडी घेऊन लाडघरला चाललो आहे. अडचणी येत असतात, पण त्या अडचणी आल्याच्या नंतर जवळ एक असा मित्र पाहिजे ना की तो आपल्या एका शब्दावरती तो आपल्या इथपर्यंत पोचला पाहिजे. कुठल्याही अडचणीत असल्यावरती त्या अडचणीतनं बाहेर काढून दिलं पाहिजे. तर असा आमचा मित्र अनिकेत सुर्वे, आवर्जून नाव घेईन की त्याने आमच्यासाठी ते गाडी आणून ठेवली. थँक्यू अनिकेत. व्हिडिओ बघ आमची, आम्हाला आलेला एक्सपिरियन्स आणि तू केलेली मदत आयुष्यभर आठवणीत राहील, दोन्ही क्षण. तर मित्रांनो भेटूया आपण डायरेक्ट लाडघरला. तर मित्रांनो मी आत्ता पोचलो आहे घरी लाडघरला. गाडी आपण ठेवली आहे वेळममध्ये बाक्करांच्या घरी. भाग्यश्री बाक्कर आपली माझ्या शेजारचीच मुलगी आहे. इथली भाग्यश्री सुर्वे, तिकडचं नाव मला माहीत नाही, पण बाक्कर आहे जितेंद्र बाक्कर, त्यांच्या घरी आम्ही गाडी ठेवली आहे. आपली गाडी भरपूर काही गोष्टी आमच्याबद्दल घडल्या. पिकअपमध्ये आणायला गेलो, पिकअपमध्ये चढवण्यासाठी गाडी मिळत नव्हती, माणसं मिळत नव्हती पिकअपमध्ये चढवण्यासाठी, आणि त्यामुळे भरपूर असे प्रॉब्लेम फेस करायला लागले मला. कारण मला गाडी तिथे ठेवायची नव्हती, कशीही करून ती गाडी पिकअपमध्ये टाकायची होती, मला ती घरी आणायची होती, पण तो पॉसिबल मला झाला नाही. त्यामुळे मी प्रश्न असा आहे की ती गाडी आपल्याला घरी आणायची असेल तर पहिला टायरचा बंदोबस्त करावा लागणार आहे. तो मला टायर मुंबईवरून मागवावा लागेल. मी रोहनला सांगितलं आहे की टायर बघ तिकडे मिळते का. 100% मिळेलच टायर, पण तो टायर ज्यावेळेस आपल्याला लाडघरला मला इथे येईल त्यानंतर मी तो टायर घेऊन वेळमला जाईन, तिथे टायर खोलेन, त्यानंतर तो टायर चेंज करेन, त्याच्यानंतरच आपली गाडी परत येईल. तर मित्रांनो फायनली आपला टायर इथे आला आहे. तो टायर आला कसा हे मी तुम्हाला सांगतो. तर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की दाभोळवरून मी इथे आलो त्यावेळेस मला गाडी अवेलेबल करून दिली तो अनिकेत. त्यानंतर आता मुंबईवरून तो माझा टायर इथपर्यंत पोचला आहे. तो पोच केला आहे कविराज कासेकरने. कविराज कासेकर याचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं गाड्या त्याच्या मुंबई ते दापोली, दापोली ते मुंबई ह्या गाड्या रोज पळत असतात. त्यामुळे दापोलीतून मुंबईला जायला त्याला प्रॉब्लेम नाही आहे, कारण दापोलीमध्ये त्याची खूप ओळख आहे. मुंबईवरून ज्याला कोणाला माझे जे फ्रेंड्स आहेत, तुम्ही जे माझे व्हिडिओ बघते माझे सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला जर कोणती कधी अडचण आली दापोलीला येण्यासाठी मुंबईवरून तर कविराज कासेकरला नक्की संपर्क करा. त्याचा नंबर मी वरती स्क्रीनवरती देतो. ते ट्रॅव्हलर विथ 2 एर्टिगा आहेत, आणि जरी त्याच्या गाड्या त्याच्याकडे अवेलेबल नसतील, कुठे भाड्याला गेल्या असतील तर तरीसुद्धा तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला तरी तो तुमची कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या गाडीमध्ये व्यवस्था करून देईल. असा हा माझा मित्र आहे कविराज कासेकर. आता त्यांनी मुंबईवरून टायर आणला आहे आणि तो टायर त्याच्याकडे रोहननी दिला आहे. तोही माझा वर्गमित्र आणि हाही माझा वर्गमित्रच आहे. त्यामुळे जीवाभावाचे मित्र असे खूप आहेत की जे माझ्या एका फोनवरती मी अडचणीत असताना मी त्यांना फोन केला तर नक्की धावून येतात. जिथे मला अडचण येते, ज्या सिच्युएशनमध्ये मी असतो, कुठला ना कुठला तरी मित्र नक्की धावून येतो. त्यामुळे असे मित्र आहेत. थँक्यू कविराज. बाकी हां, तर हा आपला C8चा टायर आहे, तो आला आहे. आता आपण त्याला उघडूया घरी जाऊन. ओके. तर मित्रांनो मी आत्ता इकडून लाडघरवरून निघालो आहे वेळमला जायला. तर आपण ज्यावेळेस लडाखला गेलो होतो ना फर्स्ट राईडला, त्यावेळेस हे पाणी घेऊन ठेवले होते टायर खोलायचे, आणि 2 एक्स्ट्रा ट्यूब घेऊन ठेवले होत्या. त्यावेळेसच त्या ट्यूब असेच होत्या. आता मला माहीत नाही की गाडीमधली आपण गाडी चालवली 16 किलोमीटर, जर गाडीमधली ट्यूब जर गेली असेल तर प्रॉब्लेम नको म्हणून अजून आपल्याकडे ज्या स्टोअरमध्ये होत्या 2 ट्यूब त्या मी घेऊन ठेवल्या. आता कोणती ट्यूब या टायरला लागेल मला पण माहीत नाही, त्यामुळे 2 ट्यूब होत्या मग आपल्याकडे घेऊन ठेवलेल्या पहिल्या. तर दोन्ही ट्यूब मी घेतले. टायर पूर्वा जो आपल्याकडे आला तो, आणि आता मी आणि पुन्हा माझ्यावर आनंद येतो आहे. आनंद घेऊन चाललो, आपली स्कूटी घेऊन चाललो आहे, कारण स्कूटी आनंद घेऊन येईल. त्यामुळे आम्ही आत्ता इथून निघालो. 7:30 वाजलेत. 8:30 ते 9 वाजेपर्यंत आम्ही पोचू वेळमला, आणि त्यानंतर मग गाडीचं काम लगेचच झालं तर आपण येऊ 12 वाजेपर्यंत घरी.
तर आता भेटूयात आपण डायरेक्ट वेळमलाच. तर मित्रांनो मी आता शृंगारतळीमध्ये आलो रॉयल पॉईंट बाईक शॉपची आलो. तिथून 2 मेकॅनिक घेतले आणि ते मेकॅनिक घेऊन मी आता चाललो आहे वेळमला. वेळमवरून पुन्हा मला तळीमध्ये यायला लागेल, कारण टायर जो बसवायचा आहे तो तळीमध्ये येऊनच बसवायला लागेल आणि पुन्हा मला वेळमला जायला लागेल. मित्रांनो आपल्या टायरची ही कंडिशन झाली त्या दिवशी. याच्यात रनिंगला आपला मोठा ॲक्सिडेंट होता आपण वाचलो आहे. तुमचे आशीर्वाद होते म्हणूनच कदाचित. असेच आशीर्वाद ठेवा तुम्ही माझ्यावरती. आता आम्ही चाललो पुन्हा तळीमध्ये हा टायर काढून तो टायर आपल्याला बसवायचा आहे. तर आल्यानंतर आपण हा टायर बसवू. तर आपला आता गाडीचा टायर फिट करून झाला आहे. आता थोडीशी गाडीची चेन आहे ती टाईट करायची आहे. तर त्यासाठी आम्ही पुन्हा त्याच शॉपमध्ये चाललो आहे. रॉयल ना नाव काय? रॉयल. इथून 5 किलोमीटर आहे शृंगारतळी. पण गाडीच्या हालत काय झाले बघा. आणि याच्या बाजूला आहे ना, यांच्या घराच्या बाजूलाच बरोबर चिऱ्याची खाण आहे. तर गाडीला थोडंसं पाणी मारतो. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी आता इथेच करतो एंड. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? इतकी मेहनत करत असतो ह्या व्हिडिओसाठी. ह्या व्हिडिओ नवीन लोकेशन पाठवत असतो, तुम्हाला दाखवत असतो. तर खरोखर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर या मेहनतीसाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट भरभरून करा. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.